लग्न ठरलं की प्रत्येक मुलीच्या मनात एक वेगळाच आनंद असतो, पण त्या आनंदासोबत पाठीमागे एक भीती आणि टेन्शन सुद्धा असतं. ते म्हणजे माझी सासू कशी असेल, माझी नणंद कशी असेल, त्या मला समजून घेतील का? आणि खरं सांगू तर यामध्ये मुलींची काही चूक नसते, कारण पूर्वीपासून आपल्या समाजात पिक्चरमध्ये असेल, सिरियल्समध्ये असेल, सासू आणि नणंद ही एक अशी प्रजाती दाखवली गेली आहे, जी सून किंवा वहिनीसाठी नेहमी निगेटिव्ह असते. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी बघून मुलींच्या मनात आधीच ही भीती घर करून बसलेली असते. पण खरंच काही वेळा जर त्यांच्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या नवऱ्यामध्ये भांडण होत असेल किंवा त्या तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करत असतील, तर या सगळ्या गोष्टींना कसं टॅकल करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षाली. तर मंडळी, या विषयावर बोलण्याच्या आधी सगळ्यात आधी आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की खरं तर पूर्वीच्या ज्या बायका होत्या ना, त्यांना तितकं शिक्षण नव्हतं. त्यांच्या आजूबाजूला चार भिंतींच्या आड जे काही घडायचं त्याच वातावरणात आणि त्याच विचारांमध्ये त्या वाढलेल्या होत्या. त्यामुळे पूर्वीच्या काळी सिनेमा असेल किंवा खऱ्या आयुष्यात सासू आणि नणंद आपल्याला बऱ्याचदा निगेटिव्हच बघायला मिळायच्या. पण आजच्या जगात तशी सिच्युएशन उरलेली नाही आहे. आजकाल बऱ्याच सासू असेल किंवा नणंद असेल, त्या आधीसारखे नाही आहेत. त्या खूप समजूतदार आहेत. इनफॅक्ट आजकालची नणंदसुद्धा स्वतः शिकलेली सवरलेली असते. तिला नीट माहिती असतं की मी उद्या ज्या घरात जाईन तिथे मला जशी वागणूक हवी आहे तशीच वागणूक माझ्या भावाच्या वाईफला म्हणजेच माझ्या बहिणीला सुद्धा मिळाली पाहिजे. त्यामुळे आजकाल सासू नणंदची मेंटॅलिटी खूप पॉझिटिव्ह झालेली आहे आणि आधीसारखं टोकाचं इंटरफेअर करणं आता जवळजवळ संपत आलं असं मला वाटतंय. काळानुसार इन फ्युचर तर या गोष्टी अजूनच बदलतील आणि नाती खरंच खूप चांगली होतील. पण इन केस काही घरांमध्ये आज सुद्धा अशा गोष्टी घडत असतील, सासू किंवा नणंद तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खूप जास्त इंटरफेअर करत असतील, तर त्याला हुशारीने कसं टॅकल करायचं हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिला तर मनातली भीती बाजूला करा. लग्न होऊन नवीन घरात जाण्याआधीच जर आपण मनात सासू आणि नणंद म्हणजे आपले हे शत्रूच आहेत असा जर विचार करून गेलो, तर त्यांच्या साध्या बोलण्याचा किंवा सल्ल्याचा सुद्धा आपल्याला राग येऊ शकतो. अनेकदा त्या काही गोष्टी चांगल्या हेतूने सुद्धा सांगत असतील, पण आपली मानसिकता आधीपासून डिफेन्सिव्ह असल्यामुळे आपल्याला वाटतं की त्या आपल्यावर हक्क गाजवतायत किंवा टोकतायत. म्हणून सुरुवातीला नवीन माणसांना आणि त्यांच्या स्वभावाला समजून घेण्यासाठी थोडा तरी वेळ द्या. प्रत्येक सासू किंवा नणंद वाईट असते असं नाही आहे. बऱ्याचदा फक्त विचारांमधला फरक असतो. त्यामुळे आधीपासूनच मनात निगेटिव्हिटी न ठेवता एक नवीन स्टार्ट करून बघा. नवऱ्याशी थेट आणि शांतपणे संवाद साधा. पण जर खरोखरच असं घडत असेल किंवा सासू आणि नणंद तुमच्या दोघांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज जर क्रिएट करत असेल, तर अशावेळी सगळ्यात महत्त्वाचा स्टँड आपल्या नवऱ्याचा असतो. इथे मुली अनेकदा एक चूक करतात. त्या चिडून रागाच्या भरात नवऱ्याकडे त्यांच्या आईची किंवा बहिणीची तक्रार करतात, जसं की तुमची आई अशीच आहे, तुमची बहीण मुद्दाम असं करते. हे ऐकल्यावर मुलगा लगेच डिफेन्सिव्ह मोडमध्ये जातो आणि आपल्याच घरच्यांची बाजू घेतो, कारण त्यांना लहानपणापासून त्यांनी पाहिलेलं असतं. त्यामुळे तक्रार करण्याऐवजी नवऱ्याशी अत्यंत शांतपणे आणि एकांतात बोला. त्याला समजावून सांगा की मला तुमच्या घरच्यांबद्दल आदर आहे, पण त्यांच्या या ठराविक वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे आपल्या नात्यात अंतर येतं आहे आणि मला त्याचा मानसिक त्रास होतोय. जेव्हा तुम्ही रागवण्याऐवजी तुमची हतबलता आणि दुःख त्याच्यासमोर मांडाल, तेव्हा नवरा तुमची बाजू जास्त प्रकारे समजून घेऊ शकतो. आणि तुमच्या नात्याची सीमा ठरवा. म्हणजेच कोणत्याही नात्यात शांतता हवी असेल तर बाउंड्रीज आखणं खूप गरजेचं आहे. तुमच्या बेडरूममध्ये काय चर्चा होते, तुम्ही दोघं सुट्टीच्या दिवशी कुठे जाणार आहात, तुम्ही काय खरेदी करताय किंवा तुमच्यात छोटी मोठी काय भांडणं झाली, ही कुठलीही गोष्ट घरामध्ये कोणालाही शेअर करू नका. बऱ्याचदा आपण स्वतःच नवऱ्याशी झालेलं भांडण सासूला किंवा नंदेला सांगतो आणि मग त्या नाईलाजाने त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्यामुळे तुमच्या पती पत्नीच्या नात्यातली कोणतीच गोष्ट बाहेर येऊ देऊ नका. दोघांमध्येच ठेवा. सासू किंवा नणंद जर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खर्चात किंवा निर्णयांमध्ये खूप जास्त हस्तक्षेप करत असतील, तर खूप आदराने आणि ठामपणे त्यांना सांगा की हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतलाय. वाद न घालता, आवाजात नम्रता ठेवून पण चेहऱ्यावर ठामपणा दाखवून तुम्ही तुमच्या नात्याभोवती एक भिंत उभी करू शकता. कधी कधी काही फॅमिलीजमध्ये सासू किंवा नणंद मुद्दामून टोमणे मारतात किंवा असं काही बोलतात जेणेकरून तुम्हाला राग यावा आणि घरात भांडण व्हावं. सो अशा वेळी जर तुम्ही लगेच उलट उत्तर दिलं किंवा चिडलात, तर त्यांचा हेतू साध्य होतो. त्यांना हेच हवं असतं की तुम्ही घरात वाईट ठरता. त्यामुळे अशा वेळेला रिॲक्ट करायचंच नाही, हाच मोठा उपाय आहे. समोरची व्यक्ती जेव्हा तुम्हाला मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तुम्ही शांत राहून फक्त एक स्माईल द्यायची. तेव्हा समोरच्याचा अर्धा राग तिथे शांत होतो. प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही आहे. काही गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायला शिका. तुमच्या मानसिक शांततेपेक्षा कोणाचे टोमणे मोठे असू शकत नाहीत. तुमचं दुर्लक्ष करणं समोरच्याला विचार करायला भाग पाडू शकतं आणि शेवटी स्वतःला आणि नात्याला प्रायोरिटी द्या. या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ नका घालू.
सो मॉरल ऑफ द स्टोरी मी तुम्हाला हेच सांगेन की नवीन घरात स्वतःची जागा निर्माण करायला वेळ लागतो. सासू आणि नंदेला बदलणं कदाचित तुमच्या हातात नसेल, पण त्यांच्या वागण्यामुळे तुमचं नातं खराब होऊ देऊ नका. आणि हे नक्कीच तुमच्या हातात आहे. शेवटी हा तुमचा संसार आहे. त्यामुळे कुणालाही इंटरफेअर करून देणं, कितपत करून देणं हा तुमचा कॉल आहे. त्यामुळे जर सिच्युएशन हाताबाहेर जात असेल तर त्यावेळी टेबलवर बसून बोला, कारण का प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं. लगेच टोकाचा निर्णय घेऊ नका. आणि या खूप छोट्या गोष्टी आहेत. एका फॅमिलीमध्ये राहिल्यानंतर काही ना काही वादविवाद होतील, पण त्यावर सॉल्युशन काढणं हे आपल्या हातात नक्कीच असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे मानसिक आरोग्य नीट असणं. त्यामुळे तुमच्या दोघांमधलं प्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आजकाल खरोखर सासू असेल किंवा नणंद असेल मेंटॅलिटी बदलत चालली आहे का, की असं काही नाही आहे, जसं आधी सुरू होतं तसंच आत्ता आहे? या पूर्ण विषयावर तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.